आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं नियोजन. नमस्कार मंडळी, फलोद्यान विषयक पिकांची प्रामुख्यानं फळबाग, भाजीपाला, फुलशेती, कंदपिकं, मसाल्याची पिकं इत्यादी शाखांमध्ये विभागणी केली जाते. याशिवाय पाण्याच्या आवश्यकतेनुसार सुद्धा फळझाडांची 3 भागामध्ये विभागणी केली जाते. यामध्ये कोरडवाहू किंवा वर्षावलंबी फळझाडं असतात, जी सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. यामध्ये प्रामुख्याने आंबा, काजू, फणस, कोकम, जांभूळ, आवळा, करवंद, चिंच, सीताफळ, कवठ या झाडांचा समावेश होतो. कमी अथवा मर्यादित सिंचनावर घेतली जाणारी फळझाडं म्हणजे डाळिंब, बोरं, अंजीर, लिंबू, अननस, पपनस इत्यादी. तर भरपूर आणि नियमित पाण्यावर घेतली जाणारी फळझाडं म्हणजे केळी, नारळ, सुपारी, चिकू, पपई, पेरू आणि मसाल्याची पिकं. मंडळी, आंबा, काजू, फणस, कोकम ही आपल्या कोकण विभागातली वर्षावलंबी फळझाडं असली तरी लागवडीच्या सुरुवातीच्या 3 ते 4 वर्षापर्यंत त्यांना जगवण्यासाठी पाणी आवश्यक असतं. नारळ, सुपारी ही इथली महत्त्वाची नगदी आणि बागायती पिकं आहेत. या पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची तसंच मुबलक पाण्याची सुद्धा आवश्यकता असते. याशिवाय चिकू, केळी, पानवेल, अननस, वेगवेगळी मसाल्याची पिकं ही देखील इथली महत्त्वाची बागायती पिकं आहेत. यासाठी योग्य सिंचन पद्धतीची निवड करणं आवश्यक आहे. योग्य अशा सिंचन पद्धतीची निवड करताना मुख्यत्वे करून जमिनीचा प्रकार, खोली, उतार, पोत आणि इतर भौगोलिक गुणधर्म, तिथलं हवामान आणि हंगाम, पिकांविषयीची माहिती, झाडाचं वय, मुळांची खोली, त्यांचा प्रकार, रचना, 2 ओळीतलं आणि 2 झाडातलं अंतर, फळधारणेचा कालावधी, पाण्याची एकूण उपलब्धता, पाणी साठवण्याचे आणि पुरवठा करण्याचं साधन या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक ठरतं. फलोद्यान पिकांच्या वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेनुसार सुद्धा पाणी देण्यासाठी निरनिराळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो. काही फळबागा, भाजीपाला आणि फुलझाडांच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार कराव्या लागतात आणि अशा रोपवाटिकांना पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा करावा लागतो. त्यासाठी सिंचनाच्या निरनिराळ्या पद्धती वापरण्यात येतात. यामध्ये मुख्यत्वे करून सपाट वाफे, गादी वाफे, चर खोदणे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये रोपांची कलमं तयार करून त्यांना निरनिराळ्या भांड्याच्या अथवा झारीच्या सहाय्यानं पाणी देणं अशा पद्धतींचा अंतर्भाव होतो. तर काही ठिकाणी प्रवाही आणि तुषार पद्धतीनं पाणी द्यावं लागतं. हंगामी फलोद्यान पिकांसाठी पाणी देण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. विविध भाजीपाला पिकं, कंद पिकं, फुलझाडं तसंच केळी, पपई, अननस यासारख्या वर्ष ते 1.5 वर्षात तयार होणाऱ्या फळझाडांना सपाट वाफे, कागदी वाफे, सरी वरंबा आणि आळे पद्धतीद्वारे पारंपरिकरित्या पाणी देण्यात येतं. परंतु काही वर्षापासून तुषार आणि ठिबक सारख्या पाणी देण्याच्या सुधारित पद्धतींचा वापरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. ठिबक सिंचनाबरोबरच गवत अथवा प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यामुळे पाण्यामध्ये बचत करता येते. मंडळी, दीर्घ मुदतीच्या फळबागांना पाणी देण्याच्या पद्धतींमध्ये आंबा, चिकू, नारळ, सुपारी आणि पानवेलीच्या पिकांना प्रवाही आणि ठिबक सिंचन पद्धतींचा वापर करणं योग्य ठरतं. तर मंडळी, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी फलोद्यान पिकांना योग्य प्रकारे सिंचन करणं, त्याचं योग्य प्रकारे नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत फलोद्यान पिकांसाठी सिंचनाचं नियोजन याविषयीची माहिती. वाचन गायत्री भरणकर यांचं आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे.